आ रही आवाज, स्वच्छ भारत हो जिसपे हो हमको नाज। मेरे दिल से आ रही आवाज, भारत ऐसा हो जिसपे हो हमको नाज। आओ हाथ बढ़ाओ, आओ तुम भी आओ, आओ हाथ बढ़ाओ, आओ सब आ जाओ। मेरे दिल से आ रही आवाज, स्वच्छ भारत हो जिसपे हो हमको नाज। मेरे दिल से आ रही आवाज, भारत ऐसा हो जिसपे हो हमको नाज। ना 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 कर्मवीर ग्राउंडमध्ये स्वच्छता मित्र श्री गौरव शामकोडे यांनी अगदी 2 तास आपले अमूल्य वेळ खर्च करून या ग्राउंडची सफाई केली आहे। आणि प्रत्येक वेळी पाहू आपण गौरव शामकोडे यांनी सतत स्वच्छता मित्र हा वसा घेऊन आपलं स्मशानभूमी, आपलं कर्मवीर कॉलेज ग्राउंड, जसं रोडची सफाई आहे आणि पूर्ण कचरा आहे, हे आपल्या नगरपरिषदेचे दुर्दैव आहे। कारण की नगरपरिषदेने लाखो रुपयाचा निविदा देऊन ते अजून स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही, फक्त फोटो काढून फक्त आपला अपलोड करतात आणि काही अर्थ नाही राहत त्याला। याची चौकशी व्हावी। गौरव शामकोडे हे निष्काम सेवा करतायत, त्यामुळे आम्ही मूलवासीय आणि त्यांच्या टीमचं आम्ही स्वागत करतो आणि योग्य ती मदत आमच्या मार्निंग ग्रुपतर्फे दिली जाईल। जे जसे झाडू आहे, हे आपलं कचरापेटी आहे, सर्व मूलवासियांना यांना साथ देऊन आणि यांच्या कामाची प्रगती कशी होईल ते पाहावं। धन्यवाद। मी गौरव गोपीचंद शामकुले सोबत प्रतीक आणि स्वप्नील आहे। गेल्या 3 दिवसापासून आम्ही कॉलेज ग्राउंडची स्वच्छता करत आहोत। ज्या ट्रॅकनं आपण फिरतो त्या साईडला मोठ्या प्रमाणात जो कचरा होता 3 दिवसानंतर एवढा साफ झाला की म्हणजे मूलच्या लोकांना तर चांगलं वाटतच आहे, सगळे कौतुक करते नाही, मागं बोलते ते माहीत नाही, समोर बोलतात। पण आमची अशी भावना काही नाही का जो परिसर आहे तो स्वच्छ राहिला पाहिजे। पण्या ज्या जंगलात जात होत्या त्या म्हणजे आमचा जो शेती असेल किंवा जमीन आहे ते अस्वच्छता होत होती, जंगल, तर प्राणी मेन म्हणजे हा आपला प्राण्याचा भाग आहे, तर मोठ्या प्रमाणात प्राणी असते ना। आपण सकाळी ऑक्सिजन घेण्यासाठी येतो, फिरण्यासाठी येतो, तर मग हे सगळी गंदगी पाहून चांगलं नव्हतं वाटत। तर मग आम्ही सगळे निर्णय घेतो की जिथं अस्वच्छता असते तिथे स्वच्छता मित्र गेली पाहिजे आणि ते सगळं साफ केलं पाहिजे। अशा पद्धतीने आम्ही 6 वर्षापासून हे सगळे निस्वार्थ काम कार्य आपलं चालू आहे। आणि सगळ्या वस्तू पण जे हॅट ग्लोव्ज असतील, काही असतील, टी शर्ट बिशर्ट आमच्या सगळ्या आम्ही सगळ्या दिलेल्या याच्यातूनच आम्ही हे सगळं करतो। आणि जो जाण्याचा खर्च असतील तो आम्ही स्वतः करत असतो, म्हणजे कमाई ते 10 रुपये ते 2 रुपये आम्ही खर्च सगळे आम्ही करतो। आणि जसा टाईम भेटेल, आता प्रत्येक 2 दिवस इकडं असतो, हा सकाळी 9 वाजता बँकेत जाते, तर 8:30पर्यंत जेवढं काही करता येईल 2 तासात 2-2.5 तासात तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। आणि आनंद होता हे सगळं स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे। आणि अजून जेवढा प्रयत्न होईल जिथे जिथे जाऊन स्वच्छता आम्हाला करता येईल तर ते आम्ही करू पाहिजे। आम्हाला मास्क आहे, पंजे आहे आणि झाडं तोडण्याचे काही साहित्य आम्हाला पाहिजे। तर आपण डस्टबिन पण लावायचे आहेत, कारण की सोमनाथचे डस्टबिन ते फुटले आहेत, तर आपण ते देऊ शकता। आणि या स्वच्छता अभियानात म्हणजे एक साहित्य देऊन आपण सहभागी होऊ शकता। गौरव तुझा काम 1 नंबर। तर असं सगळं चालू आहे, तर आपली स्वच्छता आपणही राखा, जेणेकरून हा आपला देश वाचेल, परिसर वाचेल आणि आपला गाव आणि वार्ड वाचेल। धन्यवाद।